लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक, छत्रपती शाहू चौक येथे देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण. भारत देश देशभक्तांचा देश आहे. महाराष्ट्र ही महामानवांची व संतांची भूमी आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेल्या मानवी मूल्यांना आत्मसात करण्याचा संकल्प करावा. रिपब्लिकन भारतातील लोकशाही समाज व्यवस्थेचा प्रचार प्रसार करावा. आपली महान भारतीय संविधान समजून घ्यावे, वाचन करावे व त्याचे संरक्षण करावे आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष सर्वधर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची लोकशाही गणराज्य घडवण्याची सर्वांनी शपथ घ्यावी आणि प्रयत्न करावे. माझा देश माझी जबाबदारी म्हणून सध्या परिस्थिती मंत्री महोदयांपासून ते नगरसेवक, सरपंच भारतीय संविधानाच्या नियमावलीच्या माध्यमातून निवडून येतात, शपथ घेतात व मंत्री किंवा पालकमंत्री कार्यक्रमाच्या वेळेस संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेबांना विसरून जातात. कधीकधी सर्वांचे फोटो असतात पण डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो नसतो. याबाबत जनतेतून अशा कसूरदार मंत्र्यांची व जबाबदार अधिकाऱ्यांची निषेध व्यक्त करून त्यांना विरोध केला पाहिजे व त्यांच्यावर संविधानाचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हे दाखल केले पाहिजे. म्हणून लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या माध्यमातून लातूर शहरात 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान चौक व इतर चौकांमध्ये देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण सर्व नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला व परिपूर्ण प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाचं वाचन, संविधानाचे रक्षण अशा अनेक प्रकारच्या विषयावर आज प्रचार करण्यात आला. क्यों मनाते हैं? लोकशाही का बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्य संपादक आदरणीय अनिलजी आठवले सर यांच्या आदेशाने आज प्रजासत्ताकाच्या दिनाच्या सर्व महाराष्ट्रभर रिपब्लिकन वार्ताच्या सर्व सदस्य, सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आप सभी को पता है 26 जनवरी क्यों मनाते हैं. 26 जनवरी 1950 को डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर संविधान पूरे भारत देश में लागू हुआ था. इसलिए 26 जनवरी गणतंत्र मनाते हैं. देश स्वतंत्र झाल्यापासून इतिहासात पहिल्याच वेळेस प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 ही दिवस, 26 तारीख आणि 26चा आकडा 2026 असा आकडा आलेला असून 26वी दिनांक, 26वा दिवस आणि 2026चा चालू वर्ष सर्व लातूरकरांना या गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, रिपब्लिकन न्यूज चॅनलच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या समोर देशभक्तीवर गीत सादर करणार आहोत. कर चले हम फिदा ऐ वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले
वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा हम साथियों। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ता कदम को न रुकने दिया। कट गए सारे हम तो कुछ गम नहीं, सही बावल का हमने न झुकने दिया। मरते मरते रहा बचपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो में नहाती नहीं। आज धरती बनी है साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कुर्बानियों की नावीरान हो, सजाते ही रहना काफिले। फतेह का जश्न इस जश्न के बाद है, जिंदगी में तुझसे रहेंगे बेगम लो अपने सर से कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों।
अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जान तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों। घेतला संविधान ते यावं बरं का व्हिडिओ. अरे पण आपण आडवं जायला पाहिजे न्यूज चॅनलवाल्याला घ्यायचं ना. न्यूजवाला तर नुसतं सिम्बॉल टाकाले आडवं घ्या म्हणून. न्यूजवाला नुसतं सिम्बॉल टाकाले आडवं घ्या म्हणून टाकले तर टाकले. सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान चौकामध्ये देशातील सर्व नागरिक, महाराष्ट्रातील तसेच सर्व मुंबई, पुणे, लातूर या सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, हा भारत देश देशभक्तांचा देश आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी 1950 रोजी कोणीही शहीद नाही झालेला अथवा त्या दिवशी कुठलाही युद्धात सहभाग नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व कमी करण्यासाठी काही वेगळी लोक देशभक्तीच्या विरुद्धमध्ये काही मेसेज टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांचं जाहीर निषेध करू. आपल्या रिपब्लिकन भारताचा गौरव सोहळा कालबाह्य करत आहेत. यामुळे आपण सर्वांनी आपलं भारतीय संविधान याच्या बाबतीत आपण दक्षता घेतली पाहिजे. हे थांबवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या नेवळ संविधानाचं महत्त्व प्रसारित करावं. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्थापित केलेल्या मानवी मूल्यांना आत्मसात करण्याचा संकल्प करावा. रिपब्लिकन भारतातील लोकशाही समाज व्यवस्थेचा प्रचार करावा. आपले महान भारतीय संविधान समजून घ्यावे आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष
लोकशाही गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करावा. आपले संविधान, आपला आत्मसन्मान. जय भीम, जय नीम, जय संविधान. म्हणून लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता यांच्या माध्यमातून देशभक्तीवर गीत सादर करण्यासाठी आज संविधान चौकामध्ये रिपब्लिकन वार्ताच्या वतीने हा गायनाचा कार्यक्रम सुरू आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पथ बदलता तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत मिलवाए, ये अमृत मिलवाए. कहीं ये फल और फूल उगाए, केसर कहीं तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. अलबेला
जगमग है होली के कहीं मेले, होली के कहीं मेले, जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है घेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय, कोई न ताला डाले, एक बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। आज 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान चौकामध्ये आपल्या देशाचं संविधान व त्याची माहिती देण्यासाठी आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्या वतीने संविधान चौकामध्ये देशभक्तीवर गीत सादर करून आज आम्ही संविधानाची भक्ती करण्यासाठी येथे आलेले आहोत। तरी देशभक्तीवर आपल्या समोर गीत सादर करत आहोत। तरी आमचे संगपालजी शिंदे सर संविधानाच्या बाबतीत ते आपलं मनोगत व्यक्त करतील। धन्यवाद सर। खर तर भारताचा हा 77वा गणतंत्र दिवस 26 जानेवारी 1950 रोजी हे राज्य प्रजासत्ताक राज्य आपल्या देशामध्ये आलं आणि त्याचा 77वा महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। खरं तर आज जे आपण आपल्या देशामध्ये पाहत आहोत, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, समता या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येकाला बहाल केले गेलेले आहेत। त्यामुळं हे संविधान रक्षण करणं आपलं परम कर्तव्य ठरतं। कारण आज आपण जे काही आहोत ते फक्त संविधानामध्ये आहोत, तर संविधानाचे मूळ अधिकार आणि कर्तव्य आपल्याला या ठिकाणी देतात। त्यामुळं आपण याच्याशी बांधिलकी ठेवली पाहिजे असाच एक संदेश या ठिकाणी देतो आणि सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्याचे धन्यवाद देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आज 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विश्वाचे रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने भारतीय संविधान आणि संविधानाचे मूलभूत अधिकार या सर्व देशाच्या नागरिकांना मिळत आहे। म्हणून आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान चौकामध्ये देशभक्तीवर हे गीतांचा कार्यक्रम सुरू आहे। सत्यम शिवम सुंदरम हे गीत सादर करत आहे।
सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है जागो उठकर देखो जीवन ज्योत जागर है सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम या बाबाजी या चालू आहे रामावत में रामावत में काशी में शिव का नाम रावण दया करो प्रभु देखो इनको दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन राधा मोहन शरण सत्यम शिवम सत्यम शिवम एक सूर्य है एक सूर्य है एक गगन है एक ही धरती माता दया करो प्रभु एक बने सब दया करो प्रभु एक बने सब सबका एक नाता राधा मोहन शरणम सत्यम शिवम सत्यम आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज
संविधान चौकामध्ये आपल्या देशाचं संविधान, आपले संविधान, आपला आत्मसन्मान म्हणून माझा देश माझी जबाबदारी म्हणून आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या निमित्ताने आज आपल्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व देशभर, सर्व महाराष्ट्र व सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता यांच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण होत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी कोणीही शहीद झालेला नाही, परंतु प्रजासत्ताक दिनाचं महत्व कमी करणारे हे बेगडी हे जे देशभक्त आहेत यांच्या बाबतीत आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आपल्या देशाचा संविधान आणि संविधानाचं थांबवण्यासाठी प्रजासत्ताक दिन केवळ संविधानाचे महत्व प्रसारित करावं. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्थापित केलेल्या मानवी मूल्यांना आत्मसात करण्याचा संकल्प करावा. रिपब्लिकन भारतातील लोकशाही समाज व्यवस्थेचा प्रचार करावा. आपले महान भारतीय संविधान समजून घ्यावं आणि भारताचं एक सार्वभौम्य समाजवादी धर्मनिरपेक्ष सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं कार्य आपल्या सर्व देशातील नागरिकांनी करावं. हे लोकशाही गणराज्य घडवण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणून आपला संविधान, आपला आत्मसन्मान आणि भारतीय प्रजासत्ताक हे चिरायू हो. आपण काय बोलतो? प्रजासत्ताक दिनाच्या सर्व त्यांची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे आज देशातील सर्व नागरिकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझा देश माझी जबाबदारी म्हणून आपण विश्वाचे रत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला भारतीय संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या सर्व संविधान आम्ही जपलं पाहिजे. काही बेगडी देशभक्त या संविधानाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी सर्व देशातील नागरिकांनी आपला भारतीय संविधान याला आपण सर्वांनी जपलं पाहिजे. 26 जानेवारी 1950 या दिवशी कोणी शहीद झालेला नाही. कुठल्याही युद्धात कोणत्या देशाच्या विरुद्धमध्ये लढाई झालेली नाही. प्रजासत्ताक दिनाचं महत्व कमी करण्यासाठी लबाडी बेगडी देशभक्त हे सोशल मीडियावर मेसेज टाकवत आहेत, मेसेज फॉरवर्ड करत आहेत. अशा देशभक्त गद्दारांच्या विरुद्ध आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. त्यामुळे अंधभक्तीमुळे आपण आपल्या रिपब्लिकन भारताचा गौरव सोहळा कालभया करत होत. हे होऊ नये, वेळेत आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून हे थांबवण्यासाठी प्रजासत्ताक दिन केवळ संविधानाचे महत्व प्रसारित करावे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरजी यांनी प्रस्थापित केलेल्या मानवी मूल्यांना आत्मसात करण्याचा संकल्प करावा. रिपब्लिकन भारतातील लोकशाही समाज व्यवस्थेचा प्रचार करावा. यासाठी आपले महान भारतीय संविधान समजून घ्यावे आणि भारताचे एक सार्वभौम्य समाजवादी
धर्मनिरपेक्ष व सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता जपणारे असा लोकशाही गणराज्य घडवण्याचा प्रयत्न व्हावा, यासाठी आपले संविधान, आपला आत्मसन्मान या नियोजनानुसार लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लातूर शहरातील प्रसिद्ध असलेलं संविधान चौक या चौक मध्ये आम्ही देशभक्तीवर गीत सादर करून आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर देशभक्तीवर गीत सादर करणार आहोत। आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आलेले मान्यवर व मित्र परिवार या सर्वांचं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। आप सभी भाइयों को पता है 26 जनवरी क्यों मनाते हैं। 26 जनवरी इसलिए मनाते हैं कि 26 जनवरी 1950 को हमारे डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर संविधान पूरे भारत देश में लागू हुआ था, इसलिए 26 जनवरी गणतंत्र मनाते हैं। देश स्वतंत्र झाल्यापासून इतिहासात पहिल्याच वेळेस प्रजासत्ताक दिन म्हणजे 26-26-26 अशा प्रकारचा आकडा आलेला आहे। 26वी दिनांक 26वा दिवस आणि 2026 हा चालू वर्ष या सर्व लातूरकरांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता, रिपब्लिकन वृत्तवाहिनी व न्यूज चॅनलच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी हतीब शेख व रामेश्वरजी या आलेले आमचे मित्र या सर्वांच्या वतीने गणतंत्र दिवसाच्या सर्व लातूरकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यानंतर आपल्या समोर देशभक्तीवर एक गीत सादर करत आहे। जहां डाल डाल पर सोने जैसी चिड़िया करती है बसेरा, प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। हेलो हेलो
ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक माला, राधा एक माला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत मिलवाए, ये अमृत मिलवाए, कहीं ये फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। अलबेलों की इस धरती के त्योहार भी है अलबेले, कहीं दिवाली की जगमग है होली के कहीं मेले, कहीं दिवाली की जगमग है होली के कहीं मेले, होली के कहीं मेले, जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है घेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवाले, किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले, कोई न ताला डाले, प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा।
आवाज रिपब्लिकन वार्ता या वृत्तवाहिनी व न्यूज चॅनलच्या वतीने आज 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व देशवासी, सर्व महाराष्ट्रातील नागरिक या सर्वांना आपला देश, आपली जबाबदारी म्हणून आपल्या संविधानाचं रक्षण आपण करणं गरजेचं आहे. यासाठी आज सर्वात अगोदर विश्वाचे रत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या नावाने लातूर शहरातील संविधान चौक या जागी देशभक्तीवर गीत सादर करून आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही देशभक्तीवर गीत सादर करत आहोत. येणाऱ्या काळात बेगडी देशभक्त जे भारतीय संविधानाला मानत नाहीत आणि अपमान करतात अशा देशभक्तांचं, अशा बेगडी नागरिकांचं जाहीर निषेध व्यक्त करतो. माझा देश, माझी जबाबदारी म्हणून आपल्या देशाचं संविधान आपण जपला पाहिजे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या मेसेजेस देशाच्या विरुद्धमध्ये होत आहेत, करत आहेत, त्याचा आपण निषेध व्यक्त केला पाहिजे. हे थांबवण्यासाठी प्रजासत्ताक दिन केवळ संविधानाचं महत्व प्रसारित करावे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेल्या मानवी मूल्यांना आत्मसात करण्याचा संकल्प करावा. रिपब्लिकन भारतातील लोकशाही समाज व्यवस्थेचा प्रचार प्रसार करावा. म्हणून आपले महान भारतीय संविधान त्याला सर्व प्रकारून समजून घ्यावं आणि भारताचं एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे. माझा देश, माझी जबाबदारी म्हणून आपला संविधान, आपला आत्मसन्मान म्हणून महाराष्ट्रातील सर्व भारतीय नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक चिराई हो. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता याचे मुख्य संपादक आदरणीय अनिलजी आठवले सर यांच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारत माता की, भारत माता की. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.